नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज बनवते सगळ्यांच्या आवडीचा गाजर हलवा. तर गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर कशी घ्यायची आणि त्यामध्ये साहित्य किती वापरायचं हे प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याबरोबर मी गाजराची बर्फी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी 2 किलो गाजर घेतली आहेत आणि यांना स्वच्छ 2 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. तर आता त्याच्या वरची ना साल काढून घ्यायची. गाजर घेताना एकदम कोवळी पण नाही घ्यायची आणि एकदम जून पण घ्यायची नाही. कोवळी असतील तर ती गोड कमी असतात आणि एकदम जर जून घेतली तर आतमध्ये जो हा गर असतो गाजराच्या तो जरा जास्त टणक असतो, म्हणून एकदम जून सुद्धा नाही घ्यायची. अशी मीडियम साईज मध्ये घ्यायची. तर वरची साल आता काढून घेतली आहे. साल काढल्यामुळे बघा एकदम गाजर कशी लाल भडक दिसत आहेत. तर 1 किलो मी बर्फीसाठी ठेवली आहेत आणि 1 किलो गाजर हलवा बनवण्यासाठी घेतली आहे. तर आता यांना किसून घेऊया. तर हे बघा, ह्याला 2-3 प्रकारचे किसणीचे दात आहेत. हे सगळ्यात मोठे आहेत, हे त्याच्यापेक्षा थोडे छोटे आहेत आणि हे एकदम बारीक आहेत. तर जी सगळ्यात मोठी आहे ना त्याने मी ही गाजर किसून घेणार आहे. शक्यतो गाजराचा हलवा किसूनच करायचा, तो चवीला चांगला लागतो. मिक्सरला लावून केला तर एवढा चविष्ट लागत नाही, किंवा काही जण शिजवून पण करतात पण त्याची चव एवढी चांगली लागत नाही. गाजर किसून झालाय. आता आपण हलवा बनवायला घेऊया. तर इकडे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये घालूया 2 चमचे तूप. गॅस मी मोठाच ठेवलाय. आता या तुपामध्ये हा किस घालून घ्यायचा. गाजर असं तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्यातलं पाणी थोडं कमी होऊन जातं. कारण डायरेक्ट जर आपण तयार करायला घेतलं तर त्यामध्ये पाणी खूप सुटतं त्याला. तर असं परतून घ्यायचं तुपामध्ये, म्हणजे चांगला जरा कोरडा होतो. तर असं परतलं की त्याचा कलर बदलतो, तुम्हाला दिसत असेल. तर हे बघा, याचा कलर बदललाय बऱ्यापैकी आणि हे चांगलं परतून झालेलं आहे. तर आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. तर काही जण दूध घालतात, तर दूध ऐवजी मी त्यामध्ये खवा घालणार आहे. तर 1 किलो गाजरसाठी मी 1/2 किलो खवा घेतला आहे, तो पहिला घालूया. खवा घातल्यामुळे आपला हलवा ना लवकर होतो, जास्त वेळ लागत नाही. दुधामुळे काय होतं त्याला शिजायला वेळ जातो खूप. आता गॅस कमी करायचा. हे आपण सर्व साहित्य घातलं की गॅस कमी करायचा, गॅस फुल नाही ठेवायचा. कारण काय होतं खालून लागू शकतो हलवा त्यामुळे, आणि हे सतत ढवळत राहायला लागतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे काही जण व्हिडिओ बघतात आणि असं डायरेक्ट शिजवतात गाजर दुधामध्ये आणि किंवा मिक्सरला लावून करतात, तर तो एवढा चविष्ट लागत नाही. तर अशा प्रकारे जर केला ना गाजर किसून तर तो एकदम छान चविष्ट लागतो, खायला मजा येते. पण शिजवलेलं ते असं शिजल्यासारखं लागतं आणि त्याची चव एवढी चांगली लागत नाही. तर आता खवा मिक्स करून झालाय. आता त्यामध्ये घालूया साखर. तर इथे मी ही 1 वाटी, म्हणजे माझी ही 200 ग्रॅमची वाटी आहे. 1 किलो गाजरसाठी 200 ग्रॅम साखर बरोबर होतं, एकदम परफेक्ट प्रमाण होतं. जास्त गोड पण होत नाही आणि गोड कमीही होत नाही. तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही अजून थोडी घालू शकता, पण हे माझं बरोबर प्रमाण आहे, अगदी प्रमाणात होतं. सतत हलवत राहायचा, नाहीतर काय होईल खाली लागेल. म्हणून आपण अगदी एकदमही सतत नाही हलवला तरी 1-2 मिनिटाच्या गॅप नंतर असा मिक्स करत राहायचा, म्हणजे तो खाली लागणार नाही आणि चांगला मिक्स होऊन जाईल. आता त्यामध्ये मी हा घालणार आहे सुखामेवा, म्हणजे काजूगर, बदाम आणि मनुका. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अजून काय घालायचं असेल तेही घालू शकता. हलवा तयार होत आला ना की कडेने असं पांढरं पांढरं होत जातं. हे बघा, असं की समजायचं आपला हलवा तयार होत आलाय. आणि त्यामध्ये आता घालूया ही वेलची पूड. आणि वेलची पूड घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. हलवा बनवण्यासाठी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागतात. तुम्ही जर दूध वापरलं तर वेळ खूप जास्त लागू शकतो, म्हणून शक्यतो खवा वापरून बनवायचा, म्हणजे आपल्याला पटकन बनवता येतो हलवा. आणि आता त्यामध्ये घालूया तूप. तर आता त्यामध्ये मी परत एकदा तूप घातलंय आणि तूप घालून आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, गाजर हलवा किती मस्त झालाय. काढून घेऊया.
तर गाजराचा हलवा बनवून झालाय. आता बनवूया गाजराची बर्फी. ती सुद्धा मुलांना आवडेल अशीच रेसिपी आहे आणि करायला तर एकदम सोपी आहे. तर आता मी त्यासाठी ही गाजर बारीक करून घेते. आता ही गाजर मी किसून घेणार नाहीये, याला मी मिक्सरला लावणार आहे. तर आधी पहिले याचे छोटे तुकडे करून घेऊया. तर आता गाजराचे तुकडे करून घेतले. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर थोडं थोडं करून मी मिक्सरला बारीक करून घेते. तर हे बघा एवढं बारीक करून घ्यायचं. जर त्यामध्ये तुकडे राहिले तर परत आपण जे मिक्सरला दुसरं वाटण लावणार त्यामध्ये टाकायचे. गाजर बारीक करून झालंय. आता इकडे मी कढई ठेवली आहे. तर बर्फीमध्ये घालण्यासाठी इथे मी हा एकदम बारीक वाला रवा घेतलाय. तर त्याला आता भाजून घेऊया. तर 1 चमचा तूप घातलंय. तर यामध्येच रवा भाजून घेऊया. रवा चांगला बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. तर रवा आता भाजून झालाय बघा, त्याचा कलर बदललाय. त्याला आता काढून घेऊया. आता कढईमध्ये 4 चमचे तूप घालूया. आणि आता हा किस मी मोजून घेतलाय. तर वाटीने 3 वाटी किस झालाय. तर आता हा किस तुपामध्ये परतून घ्यायचा. हा किस आता तुपावर चांगला परतून घ्यायचा, त्याचा रंग बदलेपर्यंत. तर हा बघा कलर बदललाय. आता त्यामध्ये घालूया दूध. तर 2 वाटी दूध घालायचं आणि याला चांगलं शिजवून घ्यायचं. आणि त्यामध्ये घालूया काजू आणि बदाम, आणि हे मी सजावटीसाठी ठेवले. 3 वाटी गाजराचा किस होता, त्यासाठी मी 2 वाटी दूध घातलंय. आणि त्याच वाटीने आता 1.5 वाटी साखर घालणार आहे, कारण मी रवा घालणार आहे त्यामध्ये, म्हणून ही थोडीशी जास्त घालते. आता हे पाणी आटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर गॅस मी फुल ठेवलाय, म्हणजे काय होईल ते दूध पटकन आटलं जाईल. तर आता यातलं दूध आटत आलंय आणि हे मिश्रण थोडं घट्ट होत आलंय. तर आता त्यामध्ये रवा घालून घ्यायचा. कलर येण्यासाठी थोडंसं मी बीट किसून घेतलंय आणि त्याचा रस काढून घ्यायचा. कलर येण्यासाठी हा बीटचा जो रस काढून घेतलाय तो घालूया. आणि आता त्यामध्ये 1/2 वाटी मिल्क पावडर ही घालून आता हे चांगलं मिक्स करूया. आता परत यामध्ये 4 चमचे तूप घालूया. असा गोळा झाला पाहिजे. हा बघा, इथे हा पेपर घेतलाय. आता त्यावर मी हे गरम असतानाच यावर घालून घ्यायचं. वेलची पूड घालायला विसरली, ती मी आत्ता घालते. आणि त्यावर हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. तर बघा मस्तपैकी आपली गाजराची बर्फी तयार झाली आहे. मी आता कट करून दाखवते. पूर्ण गार झाल्यानंतरच कट करायची. बघा किती मस्त झाली आहे. तर बघा आपली बर्फी एकदम मस्त भारी झाली आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा. तर बघा दोन्ही रेसिपी एकदम मस्त झाल्या आहेत. गाजर येत आहेत बाजारात, तोपर्यंत तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.